नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा. आजचा आम्ही ट्रॅक करणार आहे तो थोडा सोपा आहे आज, बट चाललोय, बघू कसा जातो. आम्ही फर्स्ट टाइम चाललोय त्यामुळे बघू, तिथे गेल्यावर तुम्हाला सांगेलच मी एक्सपिरियन्स कसा असतो. आम्ही चाललेलो आहे गोदाडेश्वरला ट्रेकसाठी. इथं म्हणजे इथून आकुर्डीवरून चाललोय आम्ही. आम्हाला इथून 10 किलोमीटर आहे तो. बघू, आम्ही अर्धा एक तासात जाऊ, भेटूया तिथे गेल्यावर. फायनली आम्ही येऊन पोहोचलोय गोदाडेश्वरचं कमान जवळ. इथं दिसते तुम्हाला ही कमान आहे. खाली नंदी पण आहे. तिथलं दर्शन घेऊन आता आम्ही जाणार आहे इकडे वरती. आता आम्ही निघालो होतो 3:30ला घरून. आम्हाला 20 मिनिट लागले आकुर्डीवरून इथे येण्यासाठी. बघू आता वरती जाण्यासाठी किती वेळ लागतो. चला. गाईज, चाललोय आम्ही. आणखी तुम्ही बघा, 50 पायऱ्या आलो असेल वरती. लागला दम, असं झालंय. फक्त स्वप्न बघायचे. चाललो आम्ही ट्रेकिंगला. 50 पायऱ्यातच दम लागतोय. तुम्हाला आवाजावरून कळत असेल माझी हाल कशी झाली. 500 पायऱ्या. हो ना, एवढं जायला वेळ लागणार आहे आपल्याला. त्यामुळे आम्ही म्हणजे सकाळी येणार होतो, 12-1 वाजता निघायचं होतं आम्हाला, पण उन्हामुळे कॅन्सल केलं. 4-1 वाजता निघतोय. इकडे ही तळेगाव दिसतंय. हा जुना मुंबई रोड आहे इकडं. जुना आहे, हा जुनाच आहे तो मुंबईवर. आणि तो तिकडं तो दिसत असं थोडासा वळण, त्याच्या पुढे झाड वगैरे ना, तो रेल्वे ट्रॅक आहे तिथं एक. आम्ही ह्याच रोडने आलो पण इकडं दिसतंय का तुम्हाला, असं अंधक दिसतंय. तिथं ते व्हाईट लोक दिसत असेल थोडे. एवढं क्लिअर नाही दिसत आहे, कारण सगळं गवत पण वाळलंय, ते पण व्हाईटच दिसतंय. जाता येतं, त्यामुळं कळत नाहीये. जाता येत तिथं आपल्याला. लेणी ना मग ती. तिथं आहे एक लेणी. आणि वर पण एक भगवा झेंडा आहे, पण तो व्हाईट झालेला आहे थोडं. त्यामुळे एवढं दिसत नाहीये. तिथं जायचंय आणखी. दवसे जानो आहे ऊपर. तुम्हाला दिसत असेल इथं आता अर्ध्या रोड मध्ये आलोय आम्ही आता. म्हणजे अर्धा टप्पा पार केलेला आहे आम्ही. इथं इकडनं इथं छोटे लोक दिसतंय. तिथं ते गुफा आहे शाळेत, ते मेडिटेशनची वगैरे ती गुफा असेल. आणि वरती पण तिकडे कच्च्या साईडला मंदिर दिसतंय. मी पण फर्स्ट टाइम आलेले, त्यामुळे काही माहित नाही मला. बघू. इथे काही नियम पण दिलेले, म्हणजे लेन आहे, त्यामुळे सकाळी 6:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंतच मध्ये जाण्यासाठी अलाव असतं. बघा मित्रांनो, हे इथं हे मेडिटेशन आहे.
हे तुकाराम महाराज जिथं मेडिटेशनला येत होते त्यामुळे तर तुकाराम महाराजांची आणि विठ्ठल रुक्मिणीची पण इथं एक काका आता पण काहीतरी वाचत आहे. हे बघा मित्रांनो, इथून हे रेल्वे ट्रॅक पण दिसतोय. ती रेल्वे पण जाते पुणे लोणावळा असेल शायद ती लोकल वाली ट्रेन. आणि इथून हा जुना मुंबई हायवे एकदम मस्त दिसतंय स्पष्ट. आपण पण इथं पाणी बघा कसं आहे, इतकं छान दिसतंय. इतकं नितळ पाणी एकदम. किती कसं असेल इथं, किती थंड वाटत असेल ना. हे बघा मित्रांनो, हे गोदाडे शो मध्ये ते महादेवाची पिंड वगैरे ते 24 तास त्यांचा दीप प्रज्वलित असते. इथे इतकं मस्त असं थंड वाटतंय. हे बघा आपले मल्हार ते कसे झोपा घेता इथं मस्त. इतकं छान वाटतं इथं. असं वाटतंय सुकून इथंच जाऊन घ्यावा. इथं हे नंदी महाराज विराजमान आहे. हे इकडनं सगळं असं गुफा आहेत, पण त्याला सध्या लॉक लावलेले आहेत. इकडनं पण 2 आहेत गुफा, त्यांना पण लॉक लावलेले आहेत. हे इकडं असं आहे सगळं. इथे दीप प्रज्वलित केलेले आहेत. असं फक्त इथनं दरवाज्यातनं यामध्ये उजेड येतो, बाकी सगळं अंधार असतो. इथे असं वाटतं इथं आल्यावर की देवाच्या गाभाऱ्यात गेल्यावर शांती भेटते ना, त्यापेक्षा असं एक्स्ट्रीम लेवलची शांती वाटते मनामध्ये. इथं एक गुफा आहे ही दिसते. इथे आपले हनुमान दादांचं मंदिर आहे. इथं एक गुफा आहे. कच्च्या येत नाही इथं पण आहे. मंदिराजवळ पाणी त्यात फोन झालेली लोक काही पण आणतात आणि तस टाकून देतात. आम्ही आलेलो आहे रिसॉर्टच्या सगळ्यात हायेस्ट पॉइंटला. तिथे तुम्ही बघू शकता मागे गोशाळेचे तिथे म्हणजे गाया तर नाहीच आहे, पण त्यांचं शेण वगैरे पडलेलं दिसते. त्यावरून अंदाज आणि भरपूर सारे त्यावरून अंदाज लावते की गोशाळाच असेल शाळेत तुमची. इथं एकदा नक्की या, कारण काही नाही झालं तर हायेस्ट पॉइंट तर रिकवर होतो. मोठा विश्व येते. म्हणजे आता इकडे हा जुना मुंबई हायवे दिसतोय, तिकडे ते रेल्वे ट्रॅक पण दिसतोय, आणि इकडच्या साईडला हा नवीन मुंबई हायवे दिसतोय. तो थोडं अंधकांतक दिसतोय, थोडं खास नाही दिसत आहे पण दिसतोय इथून. आणि इथून म्हणजे आम्ही तरी थोडस लवकर आलेलो आहे हा सनसेट पॉइंट बघण्यासाठी, नाही तर एकदम ओके. हे इथं खाली हे घोसाडेश्वरचं खालचा पॉइंट आहे, जिथं आम्ही स्टार्टिंगला आपल्याला जे लेण्या वगैरे लागतात ना त्या इथं लागतात. त्यानंतर आम्ही इकडच्या साईडला होऊन इकडं ही वरती हे झाड दिसतंय ना त्याच्या पुढे एक गोशाळा आहे त्यांची, तिथनं आलो आम्ही इकडच्या साईडला. सो इकडं आम्हाला हे नवीन मुंबई हायवे दिसतोय. हे इकडं पुढं थोडं दिसतोय, जास्त दूर आहे त्यामुळं. आणि इथं दिसतं हे एमसी स्टेडियम.
झूम करू शकतो. बघा दिसतंय की नाही तुम्हाला परफेक्टली मला नाही सांगता येणार, बट आहे हिमसी स्टेडियम इथून खूप छान दिसतंय, वरतून पूर्ण व्ह्यू दिसतोय त्याचा. देवाचे सेवक राहताना त्यांना राहण्यासाठी सोय केलेली असेल. मोठं राहतं ते, त्यांची फॅमिली पण आहे सोबत. आणि इथे फिल्टर ड्रिंकिंग वॉटर पण आहे इथं. डॉगी कसा पाणी पितोय. फायनली गाईज आमचा गोदाडेश्वरचा ट्रेक आता आम्ही खाली चाललोय, संपलाय आमचा. असंच झाला, छान वाटला, छान होता. म्हणजे छोटासा 2-3 तासामध्ये कम्प्लीट करायचा असेल तर येण्या जाण्याचं पकडून 2-1 तासच वेळ असेल तुमच्याकडे, तर तुम्ही गोदाडेश्वरला इझिली ट्रेक इथं. आणि निवांतपणे एक गावाकडे जाण्याची जी फिलिंग असते ना आपली, ती इथं येऊन आपल्याला भेटते. आणि हो, येते टाइम काहीतरी खायला घेऊन या. इथं आल्यावर असं वाटतं गावाकडे तू आलो पण काहीतरी खायला पाहिजे होतं. आम्ही नाही आणलं, आमचा फर्स्ट टाइम होता. नेक्स्ट टाइम आलो की आम्ही नक्की घेऊन येऊ. तुम्ही पण जेव्हा याल तेव्हा खायला नक्की घेऊन या काही. सो तुम्हाला कसा वाटला आमचा हा व्लॉग नक्कीच करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा, सपोर्ट करा. बाय.